सर्वांना नमस्कार। महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य यांचं दिनांक 16/7/2024 रोजीचं पत्र आहे। त्या पत्रानुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये आपल्याला दिनांक 22 ते 28 जुलै 2024 च्या दरम्यान शिक्षण सप्ताह साजरा करायचा आहे। तर हा शिक्षण सप्ताह आपल्याला नक्की कशा प्रकारे साजरा करायचा आहे? आपल्याला माहित आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चं 4था वर्धापन दिन म्हणून आपण हा शिक्षण सप्ताह सर्व शाळांमध्ये साजरा करत आहोत। त्यासाठीचं संपूर्ण वेळापत्रक आपल्या समोर दिलेलं आहे। कोणत्या दिवशी कोणती थीम आपल्याला घ्यायची आहे किंवा कोणता दिवस आपल्याला साजरा करायचा आहे, त्यासाठी कशा प्रकारे उपक्रम घ्यायचे आहेत याबाबतची संपूर्ण माहिती आपल्याला या परिपत्रकामध्ये दिलेली आहे। आपण 22 तारखेपासून जो शिक्षण सप्ताह साजरा करत आहोत त्यासाठी आजचा दिवस 6वा 27 तारखेचा शनिवारचा दिवस आणि त्या दिवशीचा आपला उपक्रम आहे इको क्लब्स फॉर मिशन लाईफ डे। शाळेमध्ये बघा आपण यापूर्वीही एकदा इको क्लब स्थापन केलेला आहे, तर आजच्या दिवशी नवीन इको क्लब स्थापन करणे आणि दुसरा एक उपक्रम आहे की प्लांट फॉर मदर या अभियानांतर्गत विद्यार्थी, त्यांची माता आणि धरणी माता यामधील नाते मजबूत होण्यासाठी शाळेत वृक्षारोपण मोहीम या दोन्ही उपक्रमांचे शनिवारी म्हणजेच 27 जुलै रोजी आयोजन करावयाचे आहे। तर यातील हे दोन्ही उपक्रम आपण सविस्तर पुढील प्रमाणे पाहूयात। पहिला उपक्रम आपण म्हटल्याप्रमाणे की शाळेमध्ये इको क्लब्स फॉर मिशन लाईफ ही जी थीम आहे, या थीम अंतर्गत प्लांट फॉर मदर अभियान आयोजित करण्यासाठी ह्या सूचना दिलेल्या आहेत। म्हणजे नक्की आपल्याला काय करायचं आहे, तर 27 तारखेला शाळांनी वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करावयाचे आहे। मग शालेय परिसर असो, घर, सार्वजनिक ठिकाणे किंवा मोकळ्या जागेत वृक्षारोपण करावे। शक्य झाल्यास जंगलतोड झालेल्या ठिकाणी ही विशेष मोहीम राबवण्यात यावी असे इथे सांगण्यात आले आहे। तर इथे सर्वात महत्त्वाचं असं आहे की केंद्र शासनाचे जे निर्देश आहेत त्यानुसार प्रत्येक शाळेने किमान 35 रोपे लावावीत अशी त्यांची सूचना आहे। आता पुढे बघूयात, पुढचा मुद्दा आहे की हे वृक्षारोपण करताना विद्यार्थी आणि त्यांच्या मातांचा सक्रिय सहभाग आपल्याला घ्यायचा आहे इथे। तर विद्यार्थी आणि त्यांच्या मातांचे गट, आता आपण माता पालक गट आधीच आपल्या शाळेत केलेले आहेत, तर त्या गटामार्फत एकत्रित रोपे लावावीत असं सांगितलेलं आहे। यामुळे काय होणार आहे, तर विद्यार्थी, त्यांची माता आणि आजूबाजूचे पर्यावरण यामधील नाते मजबूत होण्यास मदत होणार आहे असे इथे सांगण्यात आलं आहे। पुढे आहे नावांचे फलक लावणे। आता जे आपण वृक्षारोपण करणार आहोत त्या प्रत्येक वृक्षाला तिथे नावाचा फलक लावायचा आहे। तर कोणाच्या नावाचं, तर विद्यार्थी आणि त्यांच्या मातांच्या नावांचा फलक त्यांनी लावलेल्या रोपाजवळ लावायचा आहे। पुढे रोपांचे संगोपन करण्यासाठी जबाबदारी देणे। आता आपण नेहमी बघतो की आपण वृक्षारोपण करतो आणि थोड्या दिवसात त्या वृक्षाचे आपण बघतो की वृक्षारोपण करतो पण त्याचं संवर्धन आपण काही आपली मुलं करत नाहीत। तर त्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांना त्यांनी लावलेल्या रोपांचे संगोपन करण्यासाठी इको क्लबचे शिक्षक किंवा अध्यक्ष आणि सदस्यांनी आवश्यक तिथे मार्गदर्शन करायचं आहे। विद्यार्थ्यांमध्ये रोपाचे संगोपन करण्यासाठी आवश्यक जबाबदारीची जाणीव निर्माण होण्यासाठी त्यांनी लावलेल्या रोपांना पाणी, पोषण आणि प्रतिकूल हवामानापासून संरक्षण मिळेल याची खात्री या सर्वांनी शिक्षक, अध्यक्ष आणि सदस्यांनी करायची आहे। नंतर वरील जे उपक्रम आता आपण वृक्षारोपणाचा करतोय तर त्या अनुषंगाने आपल्याला पुढे काय कार्यवाही करायची आहे, तर पहिली बाब आहे जिओ टॅग केलेले फोटो अपलोड करणे। तर आतापर्यंत हे आपण 22 तारखेपासून जो सप्ताह सुरू आहे त्यानुसार हे आपण जिओ टॅग केलेले फोटोज काढत आहोत। तर प्रत्येक उपक्रमाचे जिओ टॅग केलेले फोटो काढत आहोत, तर त्याप्रमाणेच जे वृक्षारोपण मोहिमेचे ही जिओ टॅग केलेले फोटो आपण काढायचे आहेत आणि सहभागी विद्यार्थी आणि लावलेल्या रोपांची संख्या हे सर्व आपल्याला हे जे खाली जी लिंक दिलेली आहे आपल्या शिक्षण मंत्रालय, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, भारत सरकार यांची जी गुगल ट्रॅकर लिंकवर ह्या लिंकवर आपल्याला ते फोटो जिओ टॅगवर काढलेले फोटो अपलोड करायचे आहेत। पुढे आहे सोशल मीडियावर व्यापक प्रसिद्धी देणे। आता आपण सर्वच व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टा वापरत असतो,
तर ह्या सगळ्या सोशल मीडियावर आपण केलेल्या वृक्षारोपणाचे त्या समाजामध्ये जाणीव जागृती होण्याच्या दृष्टीने व इतरांनाही प्रोत्साहन मिळण्याच्या उद्देशाने तर त्या वृक्षारोपण फोटोंचे आपण हॅशटॅग वापरायचे. तर कोणते हॅशटॅग वापरायचं फोटो अपलोड करताना? #प्लांट फॉर मदर आणि #एक पेड़ माँ के नाम हे हॅशटॅग वापरून आपल्याला त्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपले वृक्षारोपणाचे फोटो अपलोड करावेत. पुढे आहे हा दुसरा उपक्रम आहे. शनिवारी जे उपक्रम घ्यायचे त्यातला दुसरा उपक्रम आहे शाळांमध्ये मिशन लाईफसाठी नवीन इको क्लब स्थापन करण्याबाबत सूचना. तर शाळांमधील मिशन लाईफसाठी इको क्लब विद्यार्थ्यांना अर्थपूर्ण पर्यावरणपूरक उपक्रम आणि प्रकल्प करण्यासाठी सक्षम करतात. तर इको क्लब नक्की काय आहे? तर हा एक मंच आहे ज्याद्वारे विद्यार्थी त्यांच्या पालकांशी आणि परिसरातील समूहांच्या मदतीने पर्यावरणाला अनुकूल व जबाबदार वर्तनशैलीला प्रोत्साहित करते. मग हे इको क्लब विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील पर्यावरण विषयक ज्या संकल्पना असतात, ज्या कृती असतात ते जाणून घेण्यास सक्षम करत असतात. आणि म्हणूनच इथे सांगितलं आहे की केंद्राच्या निर्देशानुसार राज्यातील 8,232 शासकीय शाळा व CBSE व इतर व्यवस्थापनाच्या 5,386 शाळांनी इको क्लबची स्थापना करावी असे इथे सांगण्यात आले आहे. पुढे दिले की मिशन लाईफसाठी इको क्लबची स्थापना. आत्ताच आपण बघितल्याप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयक जागरूकता वाढवण्यासाठी इको क्लबची जर आपण स्थापना केली नसेल तर त्या उर्वरित सर्व व्यवस्थापन सर्व माध्यमाच्या शाळांनी मिशन लाईफसाठी इको क्लब स्थापन करावेत. आणि महत्त्वाचा मुद्दा आहे की इको क्लब पोर्टलवर नोंदणीही करायची आहे. मग हा जो इको क्लब आपण स्थापन करणार आहोत तर त्याचं नेतृत्व कोण करणार आहे? तर शाळेचे मुख्याध्यापक. शाळेचे मुख्याध्यापक हे इको क्लबचे प्रमुख मार्गदर्शक असतील आणि ते काय करणार आहेत तर इको क्लब अंतर्गत सर्व उपक्रम जे आपण घेणार आहोत आणि शैक्षणिक प्रगती ह्याची देखरेख करणार आहेत. पुढे आहे समन्वयक. आता समन्वयक कोण असणार आहे इको क्लबचे? तर इको क्लबचे समन्वयक म्हणून मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतील पदव्युत्तर शिक्षक किंवा प्रशिक्षित पदवीधर शिक्षक यांची नियुक्ती करावी असे इथे सांगण्यात आले आहे. तर समन्वयकाची जबाबदारी नक्की काय असणार आहे? तर इको क्लबच्या दैनंदिन कामकाज आणि समन्वयकाची जबाबदारी त्यांना देण्यात यावी. हे समन्वयक इको क्लबचे प्रकल्प, वेगवेगळे शैक्षणिक कार्यक्रम आणि सहभागी विद्यार्थी किती आहेत यांच्या तपशीलवार नोंदी ठेवून नियमितपणे शाळेच्या मुख्याध्यापकांना पुनरावलोकनासाठी सादर करणार आहेत. पुढे पाहूयात मिशन लाईफसाठी इको क्लबची रचना. आता नक्की इको क्लब आपल्याला स्थापन करावायचा आहे तर मग रचना कशी असेल? तर इको क्लबमध्ये प्रत्येक इयत्तेतील 4 ते 5 विद्यार्थी असतील. पुढे मिशन लाईफसाठी क्लबचे इको अध्यक्ष म्हणून एका विद्यार्थ्याची नियुक्ती केली जाईल आणि शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आणि इतर कर्मचारी सदस्यांना इको क्लबच्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यास आणि त्यांना पाठिंबा देण्यास प्रोत्साहित करावयाचे आहे. ऊर्जा संवर्धन, जलसंधारण, कचरा व्यवस्थापन इत्यादी विशिष्ट विषयांवर आधारित उपसमित्याही स्थापन करावयाच्या आहेत. इको क्लब अंतर्गत उपक्रमाचा आढावा व नियोजन करण्यासाठी महिन्यातून किमान एका बैठकीचे आयोजन करावे आणि त्याचे इतिवृत्त ठेवावे असं इथे सांगितलेले आहे. ही आहे शनिवारी शिक्षण सप्ताहांतर्गत घ्यावयाचे 2 महत्त्वाचे उपक्रम.